हमरे अगं आपल्या आजूबाजूलाच आहे सत्या. हे बघ हे बघ हे बघ या कोपऱ्यात सत्या दिसला तुला? हमरे हे बघ इथं आहे सत्या. दिसतोय का हरियन? हे बघ सत्या इथं बसला. दिसतोय तुला? ते बघ तिथं उभं राहून हसतोय माझ्याकडे बघून. दिसला तुला? दिसतोय का? दिसतोय तुम्हाला? नाही ना? कसा दिसणार? तो फक्त मलाच दिसतो, कारण माझ्या श्वासात आहे सत्या. माझ्या मनात आहे सत्या. आणि सत्या मला सोडून कुठंच जाणार नाही. मला एकटीला सोडून नाही जाणार सत्या. कुठंच नाही जाणार मला एकटीला सोडून. देवा, हे काय बोलून गेले मी? म्हणजे तू ना एक नंबरची मूर्ख व्यक्तीस. सत्याच्या एवढ्या मेहनतीवर बरोबर पाणी सोडणार होतीस. पण एक गोष्ट चांगली म्हणायची, मी वेडे असं समजून माझ्या बडबडीकडे दुर्लक्ष तरी करतील ती ग. तसंच होऊ दे देवा, तसंच होऊ दे. हे काय आहे सगळं? बघा ना, सत्यजितरावांच्या जाण्याचा केवढा खोलवर परिणाम झाला तिच्या मनावर. अशीच काही बाई बडबडत असते सतत. लई मोठा धसका घेतलाय हो तिने. आई, आपल्याला ना लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. अगं तिच्या डोक्यावर जर परिणाम होत गेला तर काय करायचं आपण? आपल्याला लवकर काही ना काही पाऊल उचललं पाहिजे. ठीक आहे, मी बघतो. अरे डॉक्टर, बोलून बघतो त्यांच्याशी. मला वाटलं नव्हतं सत्याच्या मरण्याचा मंजूच्या मनावर इतका परिणाम होईल. ठीक आहे, हरकत नाही. तापत्या त्यावर पोळी भाजून घ्यायला हवी. मंजूच्या जवळ जाण्याची परफेक्ट संधी आहे. सत्या, इतका रागवला होता हे तू तुझ्या मम्मीवर. पण एवढी मोठी शिक्षा दिली सोय मम्मीला. 9 महिने तुला पोटात वाढवलं, तुला चांगलं शिकवलं, चांगल्या मार्गाला लावलं. देवाकडे आजवर मी माझ्यासाठी लई काय काय मागितले. पण माझ्या आधी माझ्या सत्याच्या सुखासाठी साकडं घालत होते मी. लहान होता का नाही तेव्हा एकदा असंच तापानं फणफणला होता तो. तुला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं होतं. डॉक्टरांनी तर आशाच सोडली होती तुझी. पण मी तुझ्या ह्या मम्मीनं हार मानली नव्हती. तुला बरं वाटावं म्हणून मी 2 दिवस अन्न पाणी सोडून दिलं. देव पाण्यात ठेवले होते. तुला जेव्हा बरं वाटलं का नाही तेव्हा माझ्या जीवात जीवाला बघ. आता बी मी तसंच केलं तर परत येशील का रे माझ्या वागरा? सत्य, तू म्हणायचं ना मला का मी तुझं म्हणणं ऐकत नाही म्हणून. ही मम्मी तुला शबूत देते का तू म्हणशील का नाही तसंच वागल मी. समजा तुझं ऐकल मी. पण तू परत ये माझ्या लेकरा, तू परत ये. सत्या.